श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण एका अशा चमत्कारी कथेला ऐकणार आहोत जी थेट स्वामी समर्थ महाराजांशी जोडलेली आहे। ही कथा फक्त एक गोष्ट नाही, तर श्रद्धा आणि विश्वासाने आयुष्य कसं बदलतं यांचं जिवंत उदाहरण आहे। जर तुम्ही ही कथा पूर्ण मनापासून ऐकली तर विश्वास ठेवा, स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरही होईल, तुमच्या जीवनातला अंधार दूर होईल आणि तुम्हाला नव्या आशेच्या, नव्या शक्तीचा प्रकाश मिळेल। चला तर मग भक्तिभावाने आपण या प्रेरणादायी आणि चमत्कारी प्रवासाला सुरुवात करूया। एकदा एका गरीब शेतकऱ्याने स्वामी समर्थ महाराजांकडे जाऊन रडत रडत आपली व्यथा सांगितली। महाराज, मी खूप कष्ट करतो, पण माझ्या आयुष्यात सुख नाही, माझ्या कुटुंबाला अन्न नाही, पिंक नाही, मी काय करू? स्वामी समर्थ शांतपणे ऐकत होते। त्याने शेतकऱ्याकडे पाहून हसत विचारलं, तू काम करतोस, पण श्रद्धा कुणावर ठेवतोस? शेतकरी म्हणाला, मी स्वतःवर आणि नशिबावर विश्वास ठेवतो, पण आता सगळं संपल्यासारखं वाटतंय। मग स्वामी समर्थाने हात जोडून आकाशाकडे बोट दाखवला आणि म्हणाले, खरी ताकद तुझ्या श्रमात आहे, पण यशाचा आशीर्वाद वरून मिळतो। तू श्रम कर आणि देवावर श्रद्धा ठेव, धीर सोडू नकोस। स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत। शेतकरी भावुक झाला आणि महाराजांच्या चरणी वाकून प्रणाम केला। त्याने पुन्हा जोमाने शेती करायला सुरुवात केली आणि काही दिवसातच त्याच्या शेतात चांगलं पीक आलं। कुटुंबाची उपासमार संपली। शेतकरी गावातल्या लोकांना सांगू लागला, मी हार मानली असती तर सर्व संपलं असतं, पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मला नव्याने उभं राहायला शिकवलं। मंडळी, संदेश काय ऐका। स्वामी समर्थ आपल्याला शिकवतात की श्रद्धा आणि परिश्रम म्हणजे यश। संकट कितीही मोठी असली तरी जर मनात विश्वास असेल तर मार्ग नक्कीच निघतो। अशक्य ही शक्य करील स्वामी, हा त्यांचा खरा संदेश आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।